चला सर सामन्याला सुरुवात करूया। यस ऑफिशियल इशारा येतोय, सामन्याला होते सुरुवात। पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू अचूक लाईन लेंथ वरती चेंडू हाताळला गेला मयूर पेडणेकर यांच्याकडून। एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल। सुरुवात चांगली झाली आहे मैदानावरती मयूर नामक पेड गोलंदाजाकडून। यस पुन्हा एकदा यावेळी मात्र सज्ज होतील गोलंदाज मयूर पेडणेकर गोलंदाजी करण्यासाठी। अजून एक निर्धाव चेंडू आलाय, मैदानात चांगली गोलंदाजी होऊ लागली आहे मयूर पेडणेकर यांच्याकडून। कोणता संघ उद्याच्या दिवसात उपस्थिती दर्शवेल, कोणत्या संघाची निरोप असेल, यावेळी मात्र तेजसने नाराज केलाय। जो धावांच्या विवंचनेत होता, धावांसाठी चाचपडत होता, त्या तेजसच्या बॅटची कट घेत चेंडू मात्र शॉट तडम्यान क्षेत्रात असला क्षेत्ररक्षक हरेश बांदेकरच्या हातात सुपूर्त झालाय। कडी होतोय बा, चला नवीन फलंदाज लवकर या। गाडीची लाईट चालू आहे ती जरा बंद करा। चव्हाण यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक येते, धन्यवाद विठोबा साहेब। तसेच प्रत्येक विकेटसाठी सँडी मोडक यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक पुरस्कृत केले जाते। स्ट्राइक एंडवरती नवीन फलंदाज डॅनिस फर्नांडिस, या डॅनिसने आजच्या दिवसात प्रभावित केलाय। चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी डॅनिस फर्नांडिस यांची पाहायला मिळते संपूर्ण स्पर्धेत। हा सामना खूप महत्त्वाचा आहे मैदानावरती, त्या सामन्याचं महत्त्व तुम्हाला जाणायचं आहे। तुमच्याजवळ अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा, एका बाजूने अनुभव असेल, एका बाजूने टेनिस क्रिकेटचा टॅलेंट उगवता सितारा उभवता सितारा। गोलंदाजच्या आक्रमणावरती मॅन फ्रॉम कसाल मयूर महेश पेडणेकर। स्पर्धेदरम्यान आमचे मित्र नंदकिशोर गावडे यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालंय। साहेब आपलं देखील लाख लाख धन्यवाद व्यक्त केले जात आहेत। आपण या स्पर्धेचा एक भाग होऊयात। स्ट्राइक एंडवरती न्यू बॅटर अर्थात डॅनिस। चला सामना फास्ट घेऊया मित्रांनो। स्ट्राइक एंडवरती बॅटर डॅनिस फर्नांडिस, नॉन स्ट्राइक एंडवरती विशाल लुडबे। 3 चेंडू एकही धाव आली नाही आहे, एक गडी मात्र बाद झाला। यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट क्षेत्र चेंडूचा प्रवास थेट पे स्टँड वरती। थोडंसं मात्र कलेक्शन खराब पाहायला मिळाले। यष्टांच्या मागे मंगेश कदम होते। 19-20चा मामला होता, कदाचित बॅटर धावबाद देखील होऊ शकला असता। थोडा रेड सिग्नल रेड झोन होता विशाल लुडबेसाठी, ही प्राइस विकेट होऊ शकली असती। मैदानात सिंगल बनली आहे। मैदानात 4 चेंडूंचा खेळ समाप्त आहे, 1 धाव धावफलकावरती। विशालसाठी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, एक्स्ट्रा कव्हरमध्ये संदेश दळवी आहेत, तर डीप मिड विकेट क्षेत्रात आपल्याला अवधूत मसूरकर पाहायला मिळत आहेत। खोलवा टप्प्यात चेंडू खोदून काढण्याचा झालेला प्रयत्न, बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे। तेज थर्रार वेगात पन्नाट वेगात चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय। अवधूत मसूरकर जेवढे झेल टिपेल त्या प्रत्येक झेलसाठी विठोबा चव्हाण यांच्याकडून प्रत्येक झेलला 200 रुपये पारितोषिक। यावेळी मात्र चांगला चेंडू मिड ऑफला तर क्लिअर केलाय। क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, सिंगल बनेल। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय। पहिल्या षटकाच्या अखेरीस सांघिक धावफलक जर पाहिलं तर 1 गडी बाद 2 असं धावफलक, एक सुरेख गोलंदाजी, नफ्याचं षटक ठरलं गिरेश्वर स्पोर्ट नांदोस क्रिकेट संघासाठी।
षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नवीन चेंडू पहिल्या षटकात हाताळला मयूर पेडणेकर यांनी. स्वतःच्या नावाला कर्णधार पदाला साजेशी कामगिरी त्यांच्याकडून अपेक्षित होती. मैदानात ती कामगिरी मैदानात लीलया पार पाडली आहे मयूर पेडणेकर यांनी. गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज गितेश लाड. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज. गोविंद फालेच्या देखील प्रत्येक झेलसाठी 200 रुपये पारितोषिक आहे विठोबा चव्हाण यांच्याकडून. यावेळी मात्र चांगला चेंडू त्यावर तेवढा चांगला देखना फटका विशालच्या बॅटमधून आलाय. सिंगल कंप्लीट झाली. सिंगल वरती जास्त भर पाहायला मिळतोय. 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक 2 मधील क्रमांक 1 चेंडूवरती आलेल्या सिंगलने सांघिक धावफलक 3 धावा धावफलकावरती. 0 धावसंख्येवरती एक गडी बाद झाला. त्यानंतर मात्र कुठेतरी डावाला सावरण्याची जबाबदारी 2 फलंदाज डॅनिस आणि विशाल यांच्यावरती. यावेळी मात्र सन्मान द्यायचा होता. लावडली अपील पाहायला मिळतोय मैदानात. 2 पंच आहेत. दोन्ही पंचांची खातर जमा केली गेली. चेंडू निर्धाव असण्याची वल्गना मैदानावरती. चेंडूवर कोणती जोखीम नाही, कोणती धाव देखील नाही आहे मैदानात. सांघिक धावफलक स्थिरावलाय 3 धावसंख्येवरती. यावेळी मात्र इनसाइड आउटचा एक देखना फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन अर्थातच शर्तीचे प्रयत्न. संदेश दळवी अखेरच्या क्षणी चेंडूवरती स्वतःला झोकून देतोय आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. 2 धावांनी सांघिक धावफलक 5 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या 3 चेंडूत पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसरा चेंडू निर्धाव आला. त्यानंतरच्या चेंडूवर 2 धावांसाठी एक चांगला फटका पाहायला मिळाला मैदानात. स्ट्रायकिंगवरती पुन्हा एकदा डेनिस. आकोटप्प्या चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्रात झालेली फेक, परंतु थोडीशी ही फेक देखील निराशाजनक म्हणावी लागेल. एक धाव घेतली गेली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय दिव्य तेज पाताडे यांना. पॉइंट क्षेत्रात क्षेत्ररक्षण करणं थोडंसं कठीण आहे, परंतु ते कठीण काम लीलया सोपं करून दाखवत आहेत दिव्य तेज पाताडे. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. 6 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अर्थातच विशालच्या बॅटमधून एक मोठा फटका. चेंडूचा प्रवास यावेळी मात्र घोषांकित क्षेत्रात झालाय. 2 धावांसाठी 2 धावा मिळतील. फटका तर सुरेख होता. टायमिंग चांगला झाला होता. परफेक्ट मिडल पाहायला मिळत होता, परंतु थोडासा थर्डमॅन क्षेत्रात चेंडूचा प्रवास झालाय. 2 धावा बनतील. 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित. सांघिक धावफलक आपण पाहतोय 8 धावांवरती. षटक क्रमांक 2 ची सांगता करणाऱ्या एका चेंडूचा खेळ असेल बाकी आणि तो चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज मॅन फ्रॉम गोल्डबन गीतेश शंकर लाड. शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती काय लिहिलं जाईल, काय बाकीत असेल, कोणता संघ उद्याच्या दिवसात हजेरी लावेल, कोणता संघ श्री साई रत्न कट्टा संघासोबत 2 हात करेल, त्याची प्रचिती, त्याचा निर्वाळा देणारा सामना मैदानावरती प्रेक्षकांच्या भेटीला. आजच्या रजनीतील साखळी फेरीतील शेवटचा सामना. यावेळी मात्र पायावरती चेंडू आदळलाय. लावडली अपील पाहायला मिळतंय. एक धाव घेतली गेली. एका धावेने सांघिक धावफलक लेगबाईचा इशारा देखील पंचांचा आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक आपण पाहतोय एक गडी बाद 9 धावा. एक गडी बाद 9 असं धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या षटकात अवघ्या 2 धावा मयूर पेडणेकर यांनी खर्च केल्या. त्यानंतर 7 धावा खर्च केल्या गितेश लाड यांनी. म्हणजे आतापर्यंत 2 षटकं ही मात्र नफ्याची ठरली आहेत. ती म्हणजे गिरेश्वर स्पोर्ट नांदोस क्रिकेट संघासाठी. चेंडू या ठिकाणी फेका. येस सर, मॅच बॉल आलाय. गोलंदाज मयूर पेडणेकर पुन्हा एकदा गोलंदाजच्या आक्रमणावरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज झालेत. रफ्तार का सौदागर वेगात चेंडू हाताळणे गोलंदाजचा हातखंडा आहे. स्ट्राईक एंडवरती असतील विशाल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते मैदानात. अतिशय शांत वातावरणात चालू असणारा हा सामना. लोअर फुल टॉस, त्यावरती मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये मग गोविंद फाले आलेत.
एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने सांघिक धाव फलक डबल फिगरमध्ये 10 धावा धाव फलकावरती दुहेरीत परावर्तित झालाय. धाव फलक 10 धावा जोडल्या गेल्या आहेत. चांगली फटकेबाजी मैदानात करावी लागेल तुम्हाला. डॅनिस फर्नांडिस, विशाल लोडबे सिंगल डबलवरती जास्त भर. सेन्सिबल क्रिकेट अर्थातच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानात खेळलं जाते. आकोटप्प्या चेंडू त्यावर सजलेला फटका आणि त्यानंतर दिव्य तेज पातळेच्या हातात चेंडूने 20वा घेतलाय. अगदी काही सेकंदात चेंडू दिव्य तेज पर्यंत पोहोचला. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेल्या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून टोलवायचं होतं. फसलेला फटका. बॅटर बाद होत आहे डेनिस फर्नांडिस. यावेळी मात्र दुसऱ्या खुर्चीचे मानकरी. किफायतशीर गोलंदाजी. गोलंदाज मयूर पेडणेकर नामक गोलंदाज हाताळताना पाहायला मिळत आहेत. चला नवीन फलंदाज लवकर चला मैदानात. नवीन फलंदाज सागर राणे यावेळी मैदानात दाखल होत आहेत. गोट्या प्रतीक राणे यावेळी मैदानात दाखल. स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज होतील प्रतीक. गोलंदाजच्या आक्रमणावरती मयूर पेडणेकर सफलता तर मिळाली आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. फुलटॉस होता. त्याहीपेक्षा वेगात आगळलेला चेंडू अवधूत पोचुरकर स्क्रीनवरती आलाय. परतीची फेक थेट होणं खूप गरजेचं होतं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. एक धाव होती त्या ठिकाणी. दुसरी जोखमीची धाव देखील सक्सेसच्या मागे आपण पाहतोय. 2 धावांनी सांघिक धाव फलक 12 धावा धाव फलकावरती. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा मॅन फ्रॉम कुंभारमाठ प्रतीक राणे स्ट्राईक एंडवरती असतील. यावेळी मात्र फसलेला फटका. त्यानंतर शॉर्ट फाईनल क्षेत्रात टिपला गेलेला झेल गडी बाद होतोय. गोट्या अंजनकर चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानात. आणि एका बाजूने विचार केला तर किफायतशीर गोलंदाजी गिरेश्वर स्पोर्ट नांदूस क्रिकेट संघाच्या बाजूने मयूर पेडणेकर. स्पर्धेदरम्यान बाबल पाटकर व त्यांचं संपूर्ण मित्रमंडळ या ठिकाणी स्पर्धेदरम्यान उपस्थित आहे. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बाबल पाटकर आपणास विनंती आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हा. गणेश वारंग, रुपेश परब असे अन्य सहकारी त्यांचे. बापू वर्णे देखील आहेत. त्यांच्यासोबत अनेक सहकारी या ठिकाणी दाखल झाले आहेत. बंटी लुडबे देखील आहेत. ज्यांच्या माध्यमातून ज्यांचं क्रिकेट पाहत पाहत अनेक उगवते सितारे या कट्टा गावाने आपल्याला दिले असे बंटी लुडबे त्यांचे देखील पुन्हा एकदा या स्पर्धेदरम्यान आपण स्वागत करूया. त्याचप्रमाणे आदेश बांदिवडेकर हे देखील आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. स्ट्राईक एंडवरती न्यू बॅटर अर्थातच सागर राणे फलंदाज क्रमांक 5. या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी. चांगला चेंडू. भन्नाट वेगात आतळलेला चेंडू. ना यष्टीरक्षकाला बॅटचा आवाज आला ना गोलंदाजाला. फक्त गोट्या अंजनकरला तो आवाज आला होता. आणि मध्यरात्री ज्याप्रमाणे झोपेतून उठून जाबडावं तशा प्रकारचं अपील पाहायला मिळालं. एका चेंडूचा खेळ बाकी आहे अजून. चेंडू निर्धाव आलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाले डॅनिस. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. चौथ्या चेंडूवरती प्रतीक बाद झालाय. 5वा चेंडू निर्धाव आणि षटकाची सांगता करणाऱ्या एका चेंडूचा खेळ असेल बाकी. यावेळी मात्र सुरेख चेंडू. खोलवा टप्प्या चेंडू. त्याच्यावरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न परंतु नकार आलाय. 1च धाव आणि 3 षटकांच्या अखेरीस सांघिक धाव फलक पाहिलं तर 13 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या आहेत. 2 षटकांचा विचार केला तर 2 षटकात फक्त 6 धावा खर्च केल्यात मयूर पेडणेकर यांनी आणि 3 गडी मात्र बाद केले. चांगली गोलंदाजी मैदानात गोलंदाज मयूर पेडणेकर यांची.
अंतिम 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून पुढे तुम्हाला जोखीम पत्करून फलंदाजी करायची आहे चुनवरे क्रिकेट संघाला. तर आपल्याला जेवढ्या धावांचा किती धावांचा पाठलाग करावा लागेल त्याचं गणित ठरवून देणारे हे 12 चेंडू असतील. स्ट्राइक एंडवरती बॅटर आपण पाहतोय प्रसाद राणे. नॉन स्ट्राइक एंडवरती विशाल लोडबे. गोलंदाज मॅन फ्रॉम ओरोस गोट्या हंजनकर. स्ट्राइक एंडवरती प्रसाद. गोलंदाज गोट्या हंजनकर. फुलटॉस चेंडू पुढे सरसावट टोलावण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा असेल परंतु यावेळी मात्र दुसरी धाव देखील सहज पूर्ण. याचा ऑफिशियल इशारा देखील आलाय नोचा. म्हणजे या चेंडूवरती 3 धावा मिळतील आणि त्याही पेक्षा फ्री हिटची नामी संधी असेल बॅटर प्रसाद राणेला. सोने पे सुहागा सागर राणे बॅटरला फ्री हिटची नामी संधी. रात्रीच्या स्वप्नात ज्याप्रमाणे प्रियसी यावी त्या प्रकारचा हा चेंडू मध्यरात्री आलाय फलंदाज प्रसाद सागरसाठी. यावेळी मात्र सागरच्या बॅटमधून चांगला फटका आलाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास डीपमध्ये प्रोटेक्शन सिंगल कंप्लीट. एका धावेवरती समाधान आणि एका धावेने सांघिक धावफलक देखील परावर्तित होईल. सांघिक धावफलक आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. मयूर पेडणेकर असतील गितेश लाड चांगली गोलंदाजी परंतु तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हा मात्र शरीरवेधी हाताळला गेला होता गोलंदाज गोट्या हंजनकर यांच्याकडून. स्ट्राइक एंडवरती विशाल लोडबे. या विशालकडून खूप साऱ्या आशा अपेक्षा पल्लवित करणाऱ्या असतील. येणाऱ्या अजून 11 चेंडूंवरती विशालला मैदानात थांबणं गरजेचं आणि यावेळी विशालच्या बॅटमधून फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय. झेल टिपला गेलाय. गडी बाद होतोय. चांगला झेल टिपला गेलाय. मैदानावरती मॅन फ्रॉम कसाल केतन महाडेश्वर. दर्जेदार क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात केतन महाडेश्वर यांच्याकडून. गडी विशाल लुडबे. या झेलचं महत्व केतनने जाणलं कारण हा झेल खूप महत्वाचा होता की विशाल लुडबे सारखा एक डेंजर फलंदाज जर त्याला जीवदान मिळालं असतं तर येणाऱ्या वेळेत विशालची आक्रमकता म्हणजे काय हे मैदानावरती पाहायला मिळालं असतं. नो बॅटर मैदानात दाखल होत आहेत फलंदाज क्रमांक 6 नेविल गोन्साल्विस. विशालने नाराज केलाय या संपूर्ण स्पर्धेत. विशालकडून ज्या आशा अपेक्षा होत्या सिंधुदुर्ग स्तरावरती ज्या विशालच्या नावाची चर्चा होते त्या विशालने आज मात्र या स्पर्धेत नाराज केलाय. स्ट्राइक एंडवरती नेविल. सफलता प्राप्त गोलंदाज गोट्या हंजनकर. आता मात्र खांदे उंचावू लागले आहेत गोलंदाजांचे. एक महत्वपूर्ण गडी त्या गोलंदाजाने बाद केला आहे. फुलटॉस चेंडू त्याला मात्र चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन पासून लॉंग ऑफ पर्यंत परतीची फेक आणि नॉन स्ट्राइक एंडवरती रेड सिग्नल. बॅटर सागर राणे बॅक टू दी पॅव्हिलियन. अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न सागर नेविलचा. सागरच्या अंगलटी आलाय. नॉन स्ट्राइक एंडवरती घडामोड घडली आहे. एक धाव मिळेल परंतु दुसरी धाव ही प्रयत्नांती राहिली आहे. गडी बाद होतोय जातोय तंबूच्या आसऱ्याला. चला नवीन फलंदाज लवकर मैदानात चला. नवीन फलंदाज आशिष नॉन स्ट्राइक एंडवरती सज्ज होतील. आशिष गोलंदाज पुन्हा एकदा गोट्या हंजनकर. स्ट्राइक एंडवरती नेविल. यावेळी मात्र लोअर फुलटॉस चेंडू त्याच्यावरती सजलेला फटका गोविंद पाले आल्यात स्क्रीनवरती. एक धाव. एका धावेने सांघिक धावफलक पुढे सरसावण्याचा प्रयत्न. 19 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या आहेत. गोट्या हंजनकरने एक पहिला चेंडू चुकीचा हाताळला त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी मैदानात.
स्ट्राइक एंडवरती बॅटर असतील आशिष परुळेकर. स्ट्राइक एंडवरती बॅटर असतील नवीन आशिष परुळेकर. नॉन स्ट्राइक एंडवरती नेविल यांना आपण पाहतोय. गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज गोट्या हंजनकर. चला सामना फास्ट घेऊया मित्रांनो. या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहिलं तर आतापर्यंत 2:30 वाजलेत. यावेळी आल्या आल्या आशिषच्या बॅटमधून देखील फटका साजलाय. क्षेत्ररक्षक संदेश दळवी. यावेळी मात्र संदेश दळवी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय मैदानात. यावेळी फलंदाज बाद होईल. अर्थातच अजून एक धक्का फलंदाजी करणाऱ्या RCC चुनवरे क्रिकेट संघाला. एका बाजूने पाहिलं तर गडी बाद होण्याचा नित्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजांचे भरकस असे प्रयत्न. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. अर्थातच प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न. नवीन बॅटर मैदानात मॅन फ्रॉम आंबेरी सिद्धू डिचोलकर. चला सिद्धू डिचोलकर नवीन फलंदाज क्रमांक 8 मैदानात दाखल. एका बाजूने पाहिलं तर गडी बाद होण्याचा नित्यक्रम. गोट्या हंजनकर अपवादात्मक गोलंदाजी. पहिला चेंडू बिमर आणि त्यानंतर जी वापसी केली आहे या गोलंदाजाने यावेळी मात्र प्रभावित करतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा बायडोरकर टाकण्याचा प्रयत्न. त्याला मात्र लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केले गेले. परतीची फेक अप्रतिम. नॉन स्ट्राइक एंड वरती घडामोड घडली आहे आणि क्षेत्ररक्षक अवधूत मसूरकर साठी विठोबा चव्हाण यांच्याकडून या उत्कृष्ट फेकीसाठी 200 रुपये पारितोषिक. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत पाहिलं तर 7 गडी बाद 19 असं धावफलक पाहायला मिळतंय. 20 धावा माफ करा 20 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज ओमकार तळगावकर. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजी आक्रमणावरती मॅन फ्रॉम कसाल मंगेश कदम. मंगेश कदमने यापूर्वीच्या सामन्यात निर्णायक षटक हाताळलं. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. या फुल टॉसचा फायदा करून घेता आला नाही या ओमकारला आणि या लोअर फुल टॉस चेंडूवरती झेलबाद होतोय ओमकार तळगावकर. चांगला झेल. या सामन्यातील दुसरा झेल टिपतायत केतन महाडेश्वर. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केले जाते. अजून एक गडी बाद होतोय. 8 गडी बाद. सांघिक धावफलक स्थिरावलाय 20 धावसंख्येवरती. नवीन फलंदाज राजू मैदानात दाखल. पहिल्या चेंडूवरती सफलता. गोलंदाज मंगेश कदम. मॅन फ्रॉम कसालचा हा खेळाडू. गोलंदाजच्या आक्रमणावरती गुरुप्रसाद राऊळ. चहा विक्रेत्याच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. मध्यरात्री चहा विकतायत. चहाचा रेट देखील जास्त आहे. यावेळी आल्या आल्या मोठा फटका. पुन्हा एकदा केतन महाडेश्वर झेल खाली आणि या सामन्यातील तिसरा झेल टिपतोय केतन. खरोखरच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मंगेश कदम यांची. अजून एक गडी बाद आहे. अर्थातच शेवटची जोडी मैदानात असेल.
सांघिक धावफलक 9 गडी बाद 20 धावा धावफलकावरती. शेवटचा फलंदाज यावेळी मैदानात दाखल होतोय. ज्या धावा तुला डिफेन्स करायला जमतील तेवढा उच्चांक तुला मैदानात गाठायचा आहे. मैदानात दाखल होतोय मॅन फ्रॉम मालवण राज तोडणकर. ऑन हॅट्रिक गोलंदाज मंगेश. या स्पर्धेत काही जणांनी चांगले झेल टिपले. तुषार सकपाळ सर असतील, जवळजवळ 20,000 पेक्षा जास्त व्ह्यूज त्या झेलसाठी झाले. त्यानंतर मकरंद सावंतने टिपलेला झेल आणि गोविंद फाले यांनी यापूर्वीच्या सामन्यात खांद्यावर मारून घेतलेला तोच एक झेल आणि विकी रोगेने टिपलेला एक झेल. या वाकण्या दोघे झेल होते, परंतु अपवाद देखील असतात. नाण्याला 2 बाजू आहेत. गोविंद फाले यांनी सोडलेला झेल आपण मैदानात पाहिला. काल अमित काराने यांनी सोडलेला एक झेल मैदानात पाहिला. शेवटची जोडी आहे मैदानात. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू, त्याला सुरेख फटका. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. 2 धावा बनल्यात. 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित होतोय. सांघिक धावफलक 22 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपल्या आयुष्याची नवीन इनिंग चालू केली आहे मंगेश कदमने 6 मेला. आणि या मैदानावरती यावेळी मात्र गिरेश्वर स्पोर्ट नांदोस क्रिकेट संघाचं नेतृत्व करतो. यावेळी सुरेख फटका. अरे हे खिलाड़ी कहा था, आते ही 2-2 रन ले रहे हैं, मैदान के ऊपर हावी हो रहा है ये बल्लेबाज. 24 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. या षटकाची सांगता करणारा भैरवी घालणाऱ्या शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राइक एंड के ऊपर राज तोडणकर. ओहो हो उड़ाया, लेकिन गेंद सीधी गोविंद फाले के हाथों में और ऑल आउट हो गया पूरा टीम. सांघिक धावसंख्या सर्व गडी बाद 24 धावा धावफलकावरती. विजयासाठी 30 चेंडू 25 धावांची असेल गरज. उद्या संध्याकाळी ठीक 4 वाजता पहिला सामना सविता ट्रेडर्स त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट कट्टा. दुसरा सामना श्री साईरत्न कट्टा त्यांच्या विरोधात आता होणाऱ्या सामन्यातील विजेता संघ. व तिसरा सामना लिंगेश्वर गुरामवाड आणि त्यांच्या विरोधात भगवती आंबरड. साखळी फेरीतील शेवटचा सामना, शेवटच्या सामन्यातील शेवटची इनिंग अर्थातच 30 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 30 चेंडूत 25 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, धावा रोखल्या जातील की पूर्ण केल्या जातील, सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज मॅन फ्रॉम वेंगुर्ला मिस्टर सागर कदम. हॅलो, धन्यवाद समीर. नमस्कार, वेलकम बॅक. साई स्पोर्ट्स कट्टा आयोजित मालवण प्रीमियर लीग 2025 थरार कालपासून आपण या भव्य दिव्य कारणेवाडीच्या मैदानावरती अनुभवतोय. एकंदरीत स्पर्धेची दुसरी रात्र, दुसरी रजनी व या दुसऱ्या रजनीतील सामना क्रमांक 7वा म्हणजे अंतरिम लढत आपण मैदानावरती अनुभवतोय.
RCC चुनवरे त्यांच्या विरोधामध्ये गिरेश्वर नांदोस अशी लढत मैदानावरती रंगताना दिसते. नाणेफेक मैदानावरती जरूर विजयी ठरतोय तो RCC चुनवरे क्रिकेट संघ व जो साहसी निर्णय मैदानावरती घेतला जातोय, धाडसी निर्णय मी म्हणेन मैदानावरती घेतला जातोय फलंदाजीचा, तो पुरता अंगलटी येतोय तो चुनवरे क्रिकेट संघाच्या. कारण 30 चेंडूंमध्ये 24 धावा जेमतेम मैदानावरती जमविला जात आहे. सर्व गडी बाद म्हणजे ऑल आउट 24 धावा धावफलकावरती. तर डावाच्या दुसऱ्या सत्रात 30 चेंडू व त्या 30 चेंडूंमध्ये 25 धावांच्या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग हा गिरेश्वर नांदोस क्रिकेट संघाला करायचा आहे. व त्याच प्रयत्नात त्यांचे आघाडीचे 2 प्राथमिक शिलेदार डावाला सुरुवात करण्यासाठी, सलामी देण्यासाठी, आघाडी देण्यासाठी आघाडीची जोडी, बिनीची जोडी, सलामीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानावरती पाऊल वळवते. मयूर पेडणेकर व मयूर पेडणेकरच्या जोडीला अवधूत मसूरकर ही उजव्या हातांची जोडगोळी मैदानावरती या ठिकाणी पोहोचते. तर दुसऱ्या बाजूनं विचार विमर्श मैदानावरती होतोय तो क्षेत्ररक्षण करणारा RCC चुनवरे क्रिकेट संघाच्या माध्यमातून. कारण जो संघ विजयी ठरेल तो थेट उद्या क्वालिफाय होताना दिसेल. मात्र पराभूत संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये समाप्त होईल. थेट 365 दिवस या अलोट काळाची वाट मैदानावरती पाहावी लागेल ती पराभूत संघाला. मात्र विजयाची मुहूर्तमाळ नेमकी कोणत्या संघाच्या गळ्यात रोवली जात आहे व पराभवाचा आश्चर्यकारक धक्का कोणत्या संघाला पचवावा लागतोय हे पाहणं असेल ते या सामन्यामध्ये उत्सुकतेचं. 30 चेंडू 25 धावांची आवश्यकता, 2 सलामीवीर मैदानावरती दाखल होत आहेत. तर दुसऱ्या बाजूनं पहिलं प्राथमिक षटक नेमका कोणता गोलंदाज RCC चुनवरे क्रिकेट संघाच्या वतीनं मैदानावरती फेकतोय हे पाहणं उत्सुकतेचं. गोलंदाज सज्ज होतोय. सडपातळ बांध्याचा उंचखुरा असा खेळाडू राज तोडणकर यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावरती सज्ज होत आहे. पहिलं षटक अर्थात गोलंदाजासाठी जोखीम असेल कारण यष्टिरक्षक आणि गोलंदाजाचा अपवाद वगळता 7 खेळाडू हे सर्कलमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतील. नाममात्र 2 खेळाडू क्षेत्ररक्षणातील चिते सरस खेळाडू आपल्याला सीमारेषेवरती सीमारक्षण करताना दिसतील व तेच 2 खेळाडू त्यातील एक खेळाडू हा डीप मिडविकेटच्या पट्ट्यात तर दुसरा खेळाडू हा लॉंग ऑनला. विखुरलेली क्षेत्ररक्षण व्यूहरचना आपल्या नजरेनं निहाळतायत दोन्ही फलंदाज व तदनंतर राज तोडणकरच्या तिखट मारायला बोथट ठरविण्याच्या उद्देशाने स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय तो अवधूत मसूरकर. यावेळी पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा इनफिल्ड भेटले जात आहे. इनसाइड आउट फक्त या ठिकाणी फटका. बघता बघता चेंडू हा डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे निघतोय तो खणखणीत 4 धावांसाठी. चौकारानं यावेळी स्वागत केलं जात आहे. राज तोडणकरचा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा होता व त्याही पेक्षा सर्कलचे निर्बंध खेळाडूंवरती. सर्कलमध्ये आपल्याला तब्बल 7 खेळाडू दिसत आहेत गोलंदाज आणि यष्टिरक्षक याचा अपवाद वगळता. तर राहिलेले 2 खेळाडू त्यातील एक खेळाडू डीप मिडविकेटच्या पट्ट्यात, एक खेळाडू हा लॉंगॉनवरती तैनात व जे निर्बंध आहेत ते निर्बंध त्याही पेक्षा जी मोकळीक आपण अनुभवतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला ती मोकळीक एका चौकारानं भरून काढतोय अवधूत मसूरकर व आक्रमक इरादे हे स्पष्ट होताना दिसत आहेत. यावेळी वेगवान चेंडू होता. चेंडू मधल्या इष्टीवरचा टप्पा पडल्यानंतर डाव्या इष्टीच्या किंचितसा बाहेर वळसा घेतोय. चेंडू शरीरवेधी ठरतोय. चेंडू बॅटला स्पर्श न करता चेंडू थेट शरीराला स्पर्श करतोय तो फलंदाजाच्या व निर्धाव चेंडूच्या साथीनं आघाडीच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. चौकारानं सांघिक धावफलक बदलतोय तो 4 या धावसंख्येवर. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका. चेंडू डीप कव्हर पर्यंत पोहोचतोय. एकेरी धाव वेगात पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी साथ देतोय मयूर पेडणेकर. त्याला योग्य प्रतिसाद मैदानावरती सलामीवीर अवधूत मसूरकर देताना दिसतोय व दोहोंच्या अचूक धावगतीच्या जोरावरती बघता बघता एकेरी धावेची पावलं दुसऱ्या धावेकडे वळतायत व बहुमूल्य 2 धावांची लहर आपण मैदानावरती अनुभवली. त्या 2 धावेनं एका चौकारच्या सतीनं 3 चेंडूंचा खेळ समाप्त व 6 धावा या धावफलकावर. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू मोठा फटका टोलविण्याचा प्रयत्न यावेळी जरूर केला होता अवधूत मसूरकरनं. मात्र मोठा फटका टोलविण्याचा नाद ऐन मोक्याच्या क्षणी तो सोडतोय. केवळ चेंडू बॅटला स्पर्श करतोय. फटक्याची निवड केली जाते व शॉर्ट मिडविकेटला अगदी पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. चेंडू उचलतोय. फेकी केली जाते तोपर्यंत एकेरी धाव घेत अवधूत मसूरकर सरकतोय तो नॉन स्ट्राईक एंडला.
गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. अर्थातच पहिलं षटक हाताळतोय बरखुबीने राज तोडणकर. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोड टप्प्याचा चेंडू फटका भिरकावून दिला जातोय. तो लॉंग लेगच्या दिशेनं मात्र स्पर्धेच्या निर्बंधित क्षेत्रात चेंडू पोहोचतोय. एकेरी धाव असल्याचा निर्वाळ येतोय प्रमुख पंचांचा व त्या एकेरी धाव्याच्या साथीनं सांघिक धावफलक मैदानावरती 25 धावांचं उत्तर देताना 10 धावा धावफलकावर. बऱ्याचशा विलंबानंतर परत एकदा चेंडू मैदानावरती पोहोचतोय. सांघिक धावफलक मैदानावरती दशकाचा उंबरठा गाठतोय. 10 धावा धावफलकावर. एकेरी धावे स्वरूप आघाडीच्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. तर दुसऱ्या बाजूनं महत्वपूर्ण दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या आक्रमणावरती त्या मोर्चावरती गोलंदाजाची वर्णी लागते. ती RCC चुनवरे क्रिकेट संघाकडून गोलंदाज सज्ज होतोय. तो सिद्धेश डिचोलकर. हा देखील वेगवान गोलंदाज संयमी गोलंदाजीसाठी जाणला जातो. मध्यम गती या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय व त्याच्या विरोधामध्ये स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय तो अवधूत. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू पॉइंट वरती निघतोय. पॉइंटला अगदी पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक वेगात पोहोचतोय. नाममात्र एकेरी धाव घेतोय कारण सामन्याचं महत्व अवधूत जाणतोय. अवधूतच्या साथीनं मयूर पेडणेकर देखील जाणतोय. लक्ष देखील कमी आहे. 30 चेंडूत 25 धावा बनवायच्या होत्या. त्यामुळे एकेरी दुहेरी धावांनी विजय सहज साध्य करायचा हा मूलतंत्र हाच इरादा मनाशी घेऊन या मनोच्छेने जे सलामीवीर मैदानावरती उतरतायत ते अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत करतायत व सांघिक धावफलक एकेरी धावेच्या साथीनं 11 वरती पोहोचतोय. निर्धाव चेंडू समाप्त होतोय. गोलंदाज सिद्धेश डिचोलकर गोलंदाजीच्या आक्रमणावरती या ठिकाणी सज्ज होतोय. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त. नाममात्र निघते ती एकेरी धाव. यावेळी धीम्या गतीचा चेंडू होता. मंद गतीचा चेंडू होता. आपल्या बोटांची करामत सिद्धेश डिचोलकर मैदानावरती पेश करतोय. चेंडूचा टप्पा मधल्या एष्टीवरती. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा आतमध्ये वळसा घेतोय व गती परिवर्तित चेंडूवरती केवळ ड्राईव्हचा फटका टोलवत याही वेळी धाव घेण्यापासून मैदानावरती मयूर पेडणेकरला रोखलं जात आहे. ते सलगच्या 2 चेंडूंवरती. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतोय. फटका निघतोय. तो वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे येतोय. साई स्पोर्ट्स कट्टा षटकार 6 धावांसाठी. सांघिक धावफलक मैदानावरती 17 धावा आपण अनुभवतोय. म्हणजे अजून विजयासाठी केवळ 8 धावांची आवश्यकता असेल. ती गिरेश्वर नांदूस क्रिकेट संघाला. सज्ज होतोय गोलंदाज सिद्धेश डिचोलकर. षटकातील पुढील चेंडू हा फेकण्यासाठी याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला मोठा फटका जरूर टोलवायचा होता. एकेरी धाव जोखमीची वेगात पूर्ण होत आहे. बॅकअप जोपर्यंत शॉर्ट मिड विकेट वरती दिलं जात आहे क्षेत्ररक्षकाकडनं अर्थातच विशाल लुडबे यांच्याकडनं तोपर्यंत एकेरी धाव दोन्ही फलंदाज सहज पूर्ण करत सांघिक धावफलक दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 18 धावा धावफलकावरती. ज्यावेळी उजव्या अष्टीवरचा चेंडू होता. फलंदाज बॅकफुटला सरकतोय. स्वतःसाठी जागा बनवितोय. फटक्याची निवड करतोय. त्याही पेक्षा मार्गक्रमण करतोय. चेंडू पॉइंट वरती. एकेरी धाव घेतोय. दुसरी धाव घेण्याचा मोह होता मात्र ती लालसा ही जीवघेणी ठरू शकते हे एका सरळ फेकीच्या साथीनं पॉइंटचा खेळाडू ठामपणे सांगतोय. निघालेल्या एकेरी धावेने खेळ समाप्त होतोय. 2 षटक 12 चेंडूंचा व सांघिक धावफलक 25 धावांचं उत्तर देताना आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती. अठरा चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल व विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असेल. केवळ गिरेश्वर नांदूस क्रिकेट संघाला. गोलंदाज सज्ज होतोय विशाल लुडबे. यावेळी पहिला चेंडू फिरकीचा जादूगर. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. चेंडूवरती फटका टोलवायचा की चेंडू सोडून द्यायचा या द्विधा विवंचनेत जखडबंद होतोय तो मयूर पेडणेकर व त्याचा परिणाम म्हणजे चेंडू निर्धाव गणला जातोय तो गोलंदाज विशाल लुडबे यांच्या गोलंदाजीवरती. वाईडचा इशारा येतोय अनुभवी पंच सर नितीन जबडे यांचा व अतिरिक्त एकेरी धाव्याच्या साथीनं आता विशी मैदानावरती 19 धावा मैदानावरती गाठल्या जात आहेत त्या गिरेश्वर नांदूस क्रिकेट संघाच्या माध्यमातून.
याही वेळी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू गोलंदाजीमधील अचूकता ही काय असते याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती गोलंदाज विशाल लुडबे मैदानावरती पेश करतायत. चेंडू टप्पा घेतोय मधल्या यष्टीवरती व टप्पा पडल्यानंतर बराच बाहेर चेंडू वळसा घेतोय व निर्धाव चेंडूची होते ती सांगता. यामुळे चेंडू हलकासा बॅटला स्पर्श करतोय. यष्टीरक्षक सोपेखाने कार्य झेल टिपण्याचे मैदानावरती पूर्ण करतोय व झेल टिपल्यानंतर आघाडीच्या जोडीला सुरुंग लावला जातोय. जमलेली जोडी, रुळलेली जोडी, कसलेली जोडी, मुरलेली जोडी मैदानावरती फोडली जात आहे. विशाल लुडबे यांच्याकडनं पहिला हादरा, पहिला ब्रेक थ्रू दिला जातोय व सलामीवीर मयूर पेडणेकर तंबूच्या आसाला परतल्यानंतर अजून एक फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, तो दिव्यतेज पाताडे. विनंती असेल जे जे क्रीडा रसिक खुर्च्या घेऊन बसलेत त्यांना विनंती आहे आयोजन कमिटीकडनं, आपण ज्या जागेवरती बसला सामना समाप्त झाल्यानंतर त्या खुर्च्या फक्त प्लीज डगआउट मध्ये आणून ठेवा. आणि मंडळाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे, ज्या ठिकाणी आपण बसलात त्या खुर्च्या फक्त प्लीज सामना समाप्त झाल्यानंतर डगआउट आहे आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला, त्या डगआउट मध्ये जमा करा. नवीन फलंदाज दिव्यतेज पाथाडे सज्ज होतोय. तो फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, तर त्याच्या विरोधामध्ये विशाल लुडबे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आल्या फटका ड्राईव्ह केला जातोय ऑफ साईडला, अर्थातच शॉर्ट कव्हरवरती. डीप कव्हरचा खेळाडू म्हणजे सुपर कव्हरचा खेळाडू चेंडूवरती पोहोचतोय. केवळ एकेरी धाव मैदानावरती घेतली जाते दिव्यतेज पाताडेकडनं. निघालेल्या एकेरी धावेने तो नॉन स्ट्राईक एंडला सरकतोय, तर स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय तो अवधूत मसूरकर. यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू बॅटला स्पर्श करतोय. फटका हा शॉर्ट मिड विकेट वरती निघतोय. निघालेल्या एकेरी धावे स्वरूप खेळ समाप्त होतोय. आतापर्यंत 5 चेंडूंचा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल व सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 21 या धावसंख्येवर. यावेळी लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू बॅटला स्पर्श न करता यष्टिरक्षकाच्या हाती विसावतोय. निर्धाव चेंडू स्वरूप खेळ समाप्त होतोय. 3 षटक 18 चेंडूंचा व सांघिक धाव फलक मैदानावरती 21 वरती पोहोचतोय. म्हणजे अजूनही 4 धावांची विजयासाठी आवश्यकता असेल ती राहिलेल्या 12 चेंडूंवरती. 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल व त्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी नाममात्र 4 धावांची आवश्यकता. यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका एकेरी धावेसाठी निघतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात नाममात्र एकेरी धाव निघते. एकेरी धावेच्या सतीनं आता केवळ 3 पावलं विजय उंबरठा गाठण्यापासून दूर असेल तो गिरेश्वर नंदोस हा क्रिकेट संघ. यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू डाव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर फेकला जातोय. चेंडू वाईड असल्याचा निर्बळ येतोय. 7-7 एकेरी धाव म्हणजे 2 धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक बरोबरी सुटतोय. 24 वरती पोहोचतोय. आता विजयी एकेरी धाव घेणं क्रमप्राप्त असेल ते दिव्यतेज पातडे या फलंदाजाला. यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू फलंदाजाला याही वेळी रोखलं जात आहे. म्हणजे अजूनही विजयी एकेरी धाव घेणं हे क्रमप्राप्त असेल ते गिरेश्वर नंदोस क्रिकेट संघाला. दुसऱ्या बाजूनं तो प्रयत्न मैदानावरती जरूर होतोय तो दिव्यतेज कडनं. यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू निर्जन स्थळी नो मॅच लँड क्षेत्रात चेंडू पडतोय, अर्थात विजयाला गवस निघालतोय. एकेरी धावेच्या साथीनं गिरेश्वर नंदोस क्रिकेट संघ व या स्पर्धेच्या बाहेर होतोय. RCC चुनवरे हा क्रिकेट संघ म्हणजे क्वालिफाय होतोय आजच्या दिवसातनं. गिरेश्वर नंदोस क्रिकेट संघ ठीक उद्या त्यांचा सामना या मैदानावरती होईल व आजची दुसरी रजनी दुसरी रात्र मैदानावरती समाप्त होते असं आम्ही जाहीर करतोय. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच मयूर पेडणेकर, ज्याने 9 चेंडूत 10 धावा केल्या. गोलंदाजीमध्ये ज्याने 2 षटकं हाताळली, 6 धावा दिल्या, 3 विकेट घेतले, तो मयूर पेडणेकर मॅन ऑफ द मॅच. आणि विनंती असेल समीरजी राणे यांच्या शुभ हस्ते आपण तो किताब देतोय, सन्मान करतोय. चला मयूर पेडणेकर प्लीज, आपण ठरताय मॅचचे मॅन ऑफ द मॅच.